आता मुदत तर टळून गेलेली आहे, काय तुमचं नेमकं मत आहे? शेवटचं परत काही संपर्क झाला का तुमच्या? या क्षणी भावना काय विजय कुमार? नाही, मुदत काल मंगळवारची होती. हम्म, अजितदादांनी शब्द दिला होता आम्हाला की मी शब्दाचा पक्का आहे. हम्म, मंगळवारपर्यंत राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात हम्म. त्या ठिकाणी निर्णय होईल बरं. आणि तुम्हाला अपेक्षित निर्णय होईल अशा शब्दात आम्हाला दादांनी सांगितलं होतं आणि मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. हम्म, अशा पद्धतीचे दादांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता. परंतु बरं. आम्ही मंगळवारचा पूर्ण दिवस काही बोललो नाही. रात्री 12 पर्यंत आम्ही दादांच्या निर्णयाची वाट बघितली. हम्म. परंतु दादांकडून काही निर्णय आला नाही. शेवटी आज आम्हाला लातूरला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं लागलं की दादा हे शब्दाचे पक्के राहिलेले नाहीत. बरं. दादांनी शब्द फिरवला. बरं, बोला, पूर्ण करा, ऐकतोय आम्ही, बोला, पूर्ण करा. दादांनी शब्द फिरवलाय. हा. दादा का अशा पद्धतीने वागले? हा. कारण एवढा राज्यातल्या शेतकऱ्यांचा संताप दादांकडे होता. बरं. कृषी मंत्री एवढं असंवेदनशील वागतात. कृषी मंत्री सभागृहात रम्मीचा डाव खेळतायत. हम्म. कृषी मंत्री ढेकळाचे पंचनामे करू का म्हणून आमच्या शेतकऱ्यांना हिणवतायत. हम्म. कृषी मंत्री आमच्या शेतकरी कर्ज घेतो त्यावेळेस आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी कर्जमाफी करा म्हणून बोंबलतात. हम्म. कशामुळं शेतकऱ्यांना एवढी हिनवून बोलण्याचं काय कारण आहे कृषी मंत्र्यांनी? बरं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरचे तर पैसे नाहीत ना देत. बरं.